चला फिल्डिंग सजून घ्या. सर्वांचं हार्दिक स्वागत या दिगडीपाडा क्रीडा अंगणावरती. आजचा दिवस क्रमांक 4 पाहायला मिळतोय. बघता बघता 4थ्या दिवसामध्ये येऊन ठेपलंय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते, परंतु मात्र पाण्याने मात्र घाण घातले मित्रांनो. अरविंद नेंगाल पावसाची रिपरिप चालू आहे. खेळपट्टी सुद्धा ओली पाहायला मिळते. नको करू होताना पाहायला मिळते सुरुवात. चला 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ओमसाई उंबरमाळी संघ. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे. गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा चषक 2025 पर्व पहिला. चांगली स्पर्धा आहे, पर्व पहिला आहे, परंतु पावसाचं देखील सावट आहे. सर्वांनी काळजी घ्यायची मित्रांनो, कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर फिल्डर काल पडले गेले, स्किड झाले. भरपूर साऱ्या व्हिडिओज कालच्या दिवसामध्ये व्हायरल झाल्या. काळजी घ्यायची आहे मित्रांनो. टेक केअर, केअरफुली. शहापूर तालुक्यातील दादा संघ बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच पाहायला मिळेल. रोमहर्षक मॅच होईल यात शंका नाही आहे, कारण शहापूर वेस्टर्न लाईन मधले 2 संघ खर्डी कसारा विभागातील दादा संघ आमने सामने पाहायला मिळतात. उमसाई उंबरमाळी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवन्या स्पोर्ट्स धामणी. उंबरमाळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून एक धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा थेट इन्व्हिटेशन दिले गणेश धाबड अँड कंपनीला फिल्डिंगसाठी. 2 बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात. राजेश भांगरे आणि अजय पिचड ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतो विलास. 4 षटकाचा सामना. चांगली स्पर्धा. आदिवासी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जुळलेला तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. आपण लाईव्हच्या माध्यमातून जुळले असाल तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे मॅचसाठी. सावरोळे संघाचंच देखील आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या दिगडीपाडा चषकामध्ये. ऍड नाव घ्यायचंय काय रे? 200 पाहिजे ना. यस, सामन्याला होते सुरुवात. पंचाने दिला ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 4थ्या दिवसाला होते सुरुवात. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती आलाय धामणी संघाकडनं विलास. तर बॅटिंगला राजेश भांगरे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. पहिलाच बॉल थोडासा खराब राहिला गेला. सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, खेळपट्टी ओली आहे, परंतु मैदानाच्या बाहेर देखील चिखल झालेला पाहायला मिळतोय. केअरफुली काळजी घ्यायची मित्रांनो. ही मात्र नोंद सर्व संघांना देतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स इनकडनं. इथं मात्र मिस टायमिंग फटका फसला होता. झेल ची चान्स बनली होती. झेल कॅरी, पण झेलसाठी इंटरेस्टेड नव्हते. पहिल्या दिवसामध्ये रावतेपाडा, दुसऱ्या दिवसामध्ये मानेचा पाडा. कालचा दिवस ज्यांनी गाजवला SR स्पोर्ट तानसा. आजचा 4था दिवस. उद्या मात्र या स्पर्धेची सांगता, फायनल डे उद्याच्या दिवसामध्ये. धाव फलकावती. 1 बॉलचा खेळ झाला. 1 धाव मात्र पाहायला मिळते. स्कोरकार्डवरती पुढील बॉल. हाय बॉल चांगला होता. गुड लेन वरती हा पडलेला टप्पा मात्र अचूक योग्य पद्धतीने हाताळला होता गोलंदाज विलास यांच्यामध्ये. अनेक वर्षांपासून पाहतोय, कित्येक वेळा आमने सामने येत आहेत. एकमेकांचे डावपेच माहीत आहेत, कारण एकच डार्बी मधले 2 संघ, एकाच पंचकृषी मधले 2 संघ. इथे मात्र बॅटची लागली हलकीशी लिडिंग एज. बॉल चाललाय फाईन लेग रीजन मध्ये. फिल्डरला बीट करून 2 फिल्डर धावतायत, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर आलाय 4थ्या दिवसातील गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा चौकार.
दरम्यान पुढील बॉल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते त्या 5 धावा. तीन बॉलचा खेळ झालाय, 5 धावा स्कोर कार्डवरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा बॅटची लागली लीडिंग एज. आता मात्र क्षेत्र निवडलाय लॉंग स्टॉपचं. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. शेवटच्या मुमेंटला मात्र अडवण्याचं काम केलं गेलंय. डायरेक्ट आउटचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केले गेले. 2च्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाल्या गेल्या ते 7 धावा. चार बॉलचा खेळ झालाय, 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. इथे सुद्धा बॅटची लागलेली लिंगेज. बॉलने मारले कल्टी, बॉल झालाय पलटी. आता मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमार पार. चौकार 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. किरण गवते होता ना, किरण गवतेच्या माध्यमातून केलेली चुकी महागात पडू शकते. पॉवर प्लेचं षटक. किरण गवते मात्र लेझीपणा दाखवताना पाहायला मिळतोय. हा बॉल अडवायचा होता परंतु हुलकावणी दिली चेंडूने. धावसंख्या 11. येणारा बॉल शेवटचा स्टील. 1 टू गो. पहिलं पॉवर प्लेचं षटक. इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आहे. मोरिया स्पोर्ट वंगणपाडा त्यांच्या अगे सावरोली बी असा नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर साखरपाडा विपक्ष सिद्धिविनायक नाऊचा पाडा बी. त्यानंतर जय गणेश सारमाळ विपक्ष राज 11 हिंदूचा पाडा. त्यानंतर संघर्ष 11 भविष्यात विपक्ष वाऱ्याचा पाडा. आजचा ड्रॉ पाहायला मिळतील. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 12. चांगलं षटक राहिलं गेलं विलास परंतु 2 चौकार त्याच्या कारणास्तव ओव्हर थोडीशी महागडी ठरली गेली. त्याचाच फायदा राजेश भांगरे हा बॅटर पाहायला मिळाला. कारण तब्बल 6च्या 6 बॉल पॉवर प्लेचे त्यांनीच हाताळलेत. तब्बल 11 धावा आल्या त्याच्या बॅटरमधनं. येस, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जे होताना पाहायला मिळतोय कल्पेश येतोय. नुकतीच जी स्पर्धा झाली वझर चषक, शिवस्पोर्ट वझर चषकामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ शिवन्या स्पोर्ट धामणी वाडा तालुक्यातील युवराज दुकले आणि कंपनीला मात्र परास्त केलं होतं. त्यानंतर वाऱ्याचा पाडा संघाला बीट करत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक उचललं होतं. तो संघ शिवन्या स्पोर्ट्स धामणी. कल्पेश आलाय तर बॅटिंगला राजेश भांगरे. पुन्हा एकदा बॅटिंग लाईन मजबूत आहे. ओमसाई उंबरमाळी विचार करायचा. सागर असेल, संदीप डोळस असेल, त्याचबरोबर एक अष्टपैलू वेल फिनिशियर म्हणून ज्याची ओळख आहे अष्टपैलू ऑलराऊंडर तन्मय भांगरे हा सुद्धा बॅटर पाहायला मिळतोय. इथं फटका सरळ बॅटने खेळलाय. बॅटर इथे सूरज. एका धावाने स्कोर कार्डवरती लागले गेल्या त्या धावा त्या 13. बिनगडीबाद 13 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. जशी मैदानावरती गर्दी होताना पाहायला मिळते आहे तशी आदिवासी टेनिस क्रिकेट या चॅनेलवरती देखील गर्दी होताना पाहायला मिळते. कल्पेशने मात्र यावेळी पुढे टाकलेला बॉल. गणेश जाते त्या बॉलवरती उचलणार, फेकी करणार. तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या त्या 14 धावा. चौदा धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. थोडस क्षेत्र रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतात विकेट किपर. तिकडे स्किड झालेले पाहायला मिळतात फिल्डर. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाते 15 आकड्यावरती. बिनगडीबाद 15 धावसंख्या ओमसाई उंबरमाळी. थोडीशी धीमी सुरुवात म्हणावी लागेल कारण पाऊस पडलेला मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये. पीच खेळपट्टी सुद्धा ओली आहे. मैदान सुद्धा इकडे ओला आहे. त्या अनुषंगाने नक्की धावा होत नाहीयेत. सकाळच्या सत्रामधून भरपूर सारा पाऊस पडलेला आहे या विभागामध्ये.
इथे डाऊन ग्राउंड फटका सजवायचा होता, परंतु इथे झेलची चान्स होती. मिड ऑफ मध्ये होता फिल्डर रुपेशच्या माध्यमातून केली चुकी. चान्स बनला होता मिड ऑफ मध्ये, त्याच्या जोरावरती एक धाव घेतली जाते. धावसंख्या 16. दुसरं षटक मार्ग असता कल्पेश. इथे डाऊन द लेग साइड फटका पाहू शकाल. क्षेत्र निवडलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल अडवण्याचं काम मात्र केलं गेलं किरण गवतेच्या माध्यमातून. या दोनच्या साईने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 18 आकड्यावरती. जर पाऊस सकाळी पडला नसता तर या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याना 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या असत्या. ग्राउंड ओला आहे, खेळपट्टी सुद्धा ओली आहे. आयोजकांचं नक्कीच कौतुक करतोय. त्यांनी सुद्धा नक्की त्या पावसासाठी व्यवस्था मात्र योग्य पद्धतीने केलेली आहे. दीपक मुडे असतील, अजित वाडू आणि त्यांचं मंडळ, ग्रामस्थ मंडळ दिगडीपाडा, त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा. पाऊस पडत आहे परंतु जो मंच आहे, स्टेज आहे, त्याच्यासाठी पाऊस पडतोय त्यासाठी वेगळी व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. कॅमेरामॅनला बसण्यासाठी. धावसंख्या 18 म्हणजे योग्य पद्धतीने केलेलं पाहायला मिळतंय आयोजनाच्या माध्यमातून. 12 बॉलचा खेळ झालाय, 18 धावा पाहायला मिळत आहेत. चावी आणले ना. ओम साई उंबरमाळ तन्मयसाठी शुभेच्छा माझ्या. इथे लॉफ्ट करायचा होता परंतु चांगला चेंडू निलेश पाकीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बिनगडी बाद 18 धावसंख्या. या ओव्हरमध्ये चान्स बनवावी लागेल. पुढील बॉल निलेश. इथे उडवलाय बॉलला. धावा मिळतील किती. बॉल फेकून दिला गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत हा आलाय अजय पिचडच्या या बॅटरच्या माध्यमातून. हाय अँड हँडसम षटकार साधावा. यस, धावसंख्या धाव फलकावरती 6 ने. मी म्हटलं होतं की ओव्हर मध्ये काहीतरी घडेल. रन्स तर येतील या तर विकेट तरी येतील, कारण अजूनही बॅटिंग मजबूत आहे त्यांच्याकडे. मोठे फटक्यासाठी डगआउट मध्ये अनेक बॅटर आहेत, परंतु इथे चान्स घेतील. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करावाच लागतील का. अजय पुन्हा एकदा उडवला. यावेळी मात्र बॉल सीमा पार फेकून दिला गेला. बॅक टू बॅक 2 षटकार 6 धावा. धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होताना पाहामध्ये. यावेळी मात्र टॉपेज लागली गेले. फिल्डर येत आहेत किरण गवतेच्या माध्यमातून. यावेळी मात्र केली नाही चुकी. लागलेला हा पहिला तीस वरती लागलेला पहिला धक्का. पहिला बॉल डॉट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम आले. 2 षटकार आले अजय पिचड या फलंदाजाकडनं. त्यानंतर आले विकेट. निलेश पागीचं नक्कीच कौतुक करतोय. 2 षटकारून सुद्धा कमबॅक केले गेले. नवीन बॅटर डावकर आताचा फलंदाज सागर करटुले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शिवन्या स्पोर्ट धामणी संघाला भरपूर सारा शुभेच्छा. शिव स्पोर्ट वजर चषकाचे सर्व साजिदभाई शेख मॅन फ्रॉम पलशीन त्यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साजिदभाई, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत.
हे पहिलाच बॉल वरती खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल चालला डीप मिड. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल वरती सागर करटोली या बॅटरनं मात्र ठोकलाय. द ब्रँड ऑफ उमसाई उंबरमाळीचा ब्रँड पेश केला गेलाय. एक गडी बाद 36 धाव संख्या. येणारा बॉल शेवटचा पाहायला मिळेल. पुढील बॉल पुन्हा एकदा निलेश पागी. शेवटचा बॉल सागर करटोलेसाठी. पुन्हा एकदा बॉल उडवला गेलाय. मिस्टामिक फटका फसलाय. चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये झालेला पाहायला मिळतोय. षटक झालंय 30 समाप्त. 3 षटका अखेरीस 37 धावा. निलेश पागीचा विचार केला जाईल तर 19 धावा खर्च केल्यात एक गडीच्या मोबदल्यात. एक गडी बाद 37. येणारी ओव्हर मात्र शेवटची असेल. रिटायर्ड हटे का? रिटायर्ड का? पहिल्याच रन लावलं एकच रन. धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 37. 1+1 विकेट सुद्धा पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय तन्मय भांगरे. मागील 2 वर्षांमध्ये अष्टपैलू यादीतील खूप मोठं नाव तन्मय भांगरे यांच्याकडे भरपूर सारी क्षमता पाहायला मिळते नॉन स्ट्राईक बॅटरला. त्याच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आदिवासी टेनिस क्रिकेट.in चे ऑपरेटर सुधीर खंडवी, मॅन फ्रॉम डोंबेरेवाडी मुरबाड, त्यांच्या माध्यमातून तन्मय भांगरे तुम्हाला शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. हा बॉल खाली राहिला. बॅटची लागली लिडिंग वेज. यावेळी मग गणेश झावड यांच्या माध्यमातून कोणती होणार नाही चुकी. लागलेला 3रा धक्का. यश वेखंडे साहेबांचा शुभागमन. रॉयल स्पोर्टचे ओनर यांचा इथे देखील शुभागमन झालेलं पाहायला मिळत आहे. सुस्वागत आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर यश वेखंडे रॉयल स्पोर्टचे सर्व हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेला ब्रँड यश वेखंडे हे नाव मत यांचा गाजावाजा झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. युवा नेतृत्व कला क्रीडा क्षेत्रातील खूप मोठं नाव यश वेखंडे रॉयल स्पोर्टचे सर्व यांचं देखील इथे शुभागमन झालेलं पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रॉयल स्पोर्टचे बेस्ट बॅटरसाठी नक्कीच एक बॅट आहे मित्रांनो. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 3 गडी बाद 37 धाव संख्या धाव फलकावरती. चौथा धक्का पाहायला मिळतो. 4 गडी बाद 37. लागलेला आणखीन एक धक्का. इथे मात्र नामदेव डोळसला सुद्धा माघारी धाडलं गेलंय. येस कॅश प्राइज झालं गेले. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेस आणि विकेट हॅट्रिक घेतली. तर यशदा वेखंडे रॉयल स्पोर्टचे सर्व यांच्या माध्यमातून 1010 म्हणजे 10-10 हा नक्की लकी नंबर आहे. त्यांच्या माध्यमातून 1010 हे दिले जातील. यस पुढील बॉल भाऊ तन्मयसाठी.
इथे डाऊन ग्राउंड फटका पाहायला मिळतो. फिल्डर येतात लॉंग ऑफ मधनं. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी झाला प्रयत्न. दुसरी होईल का कंप्लीट. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये नक्कीच कमबॅक केले गेले गोलंदाज भाऊच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट त्यानंतर आलेल्या या 2 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली. तर यश वेखंडे रॉयल स्पोर्टचे सर्व यांच्या माध्यमातून 10-10 अर्थातच स्वर्गवासी पंढरी शेठ फडके यांचे अतिशय जवळचे व्यक्तिमत्व असलेल्या बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव कमवणारे स्वर्गवासी पंढरी शेठ फडके आज ते नाही आहेत, परंतु मात्र त्याची उजाळा म्हणून आठवण म्हणून नक्की जर पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ सातत्याने यशदादा वेखंडे हे शहापूरमध्ये प्राइज देत असतात. कुठेही स्पर्धा असो मित्रांनो, शहापूरमध्ये एका आठवड्याला विचार केला तर 3-3 स्पर्धा असतात. ते 3-3 टुर्नामेंटला प्रत्येक बॅट असते मित्रांनो बेस बॅटरसाठी. यश वेखंडे पुढील बॉल इथे सुद्धा नक्की इनसाइड फटका सजवलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. बॉल चाललाय शेवटच्या मोमेंटला ओव्हर द रोप आलेला यावेळी मात्र चौकार. आणखीन एक म्हणजे कमिटीला पब्लिकला यस. त्याचबरोबर ऐवाजेल साठी सुद्धा कॅश प्राइज आलाय. ऐवाजेल पकडला षटकाराच्या बाहेर तर 100 रुपये दिले जातील. प्रेक्षकांसाठी मित्रांनो, खेळाडूंसाठी नाही बाहेर. इथे सुद्धा नक्की चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिलेला आहे निले. इथे यावेळी मात्र नक्की चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1+1 विकेट नक्की जुळली जाईल. धाव सके धाव फलका स्क्रीनवरती पाहू शकाल. यशदादा वेखंडे हे स्क्रीनवरती दाखवले पाहायला मिळत आहेत. रॉयल स्पोर्ट्स शहापूर मधील, शहापूरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश वेखंडे आणि त्यांच्या रॉयल स्पोर्ट्सचा हा गाजावाजा झालेला पाहायला मिळतो मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक ब्रँड आहेत, परंतु मित्रांनो एखाद्या सामान्य खेळाडूसाठी नक्की परवडणारं नाव म्हणजे रॉयल स्पोर्ट्स ही बॅट. क्वालिटी पाहू शकाल मित्रांनो, जबरदस्त. म्हणजे एखादा सामान्य खेळाडू सुद्धा सचिन सर वापरू शकतो अशी बॅट रॉयल स्पोर्ट्स ही बॅट यश दादांकडे अवेलेबल आहे. कोणाला घ्यायचे असतील रॉयल स्पोर्ट्सच्या काही बॅट्स अवेलेबल आहेत. नवीन ॲडिशन सुद्धा लॉन्च झालेले पाहायला मिळतात. या 46चं टार्गेट आहे. नवीन एडिशन लॉन्च झालेलं आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. आपल्याला कोणाला घ्यायचे असतील तर नक्की यश वेखंडे इथे उपस्थित आहेत. त्यांचे शॉप सुद्धा चेरपोली शहापूर येथे आहे. ही मात्र नोंद घ्यायची. पोलीस चौकी चेरपोली शहापूर येथे अवश्य भेट द्या. रॉयल स्पोर्ट यश वेखंडे प्रोपरायटर. थँक्यू. गोड व्यक्तिमत्व आमचे परमित्र एक हार्ड फलंदाज पंकज पवार यांच्या माध्यमातून दोन्ही सगळ्या शुभेच्छा. धन्यवाद पंकज पवार, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करतो वेलकम. चला फिल्डिंग लावून घ्या. 24 बॉल जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज. लागोपाठचे 3 षटकार, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 1010 अर्थातच पंढरी शेठ फडके यांचा लकी नंबर 10 नंबर. बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव होऊन गेले मित्रांनो. असे स्वर्गीय पंढरीराज शेठ फडके अखंड बैलगाडा क्षेत्रातील भारत नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेलं बैलगाडा क्षेत्रामधील टॉपचं नाव ते म्हणजे स्वर्गीय पंढरी शेठ फडके. नक्की यशदेव वेखंडे त्यांचे जवळचे निकट वर्गीय आहेत मित्रांनो. फडके फॅमिलीला मध्ये कधी कधी इन्व्हॉल्व असतात. बैलगाडा प्रेमी आणि त्यांचे चाहते सुद्धा भरपूर आहेत मित्रांनो. खरं स्वर्गीय पंढरी शेठ फडके म्हटलं की एकच असा बैल बादल ज्याने अख्ख्या हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये बिनजोड 11 लाखाची
शर्यत मारणारा एकमेव बैलगाडा अखंड हिंदुस्थानामध्ये 11 लाखाची बिनजोड शर्यत मारणारा एकच बैल स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांचा बादल आणि त्यांचाच लकी नंबर आज आहे. इथे यशदादा वेखंडे सांगतायत की 10-10 असं बक्षीस लावून टाक. 1010 लागोपाठचे 3 षटकार विकेट हॅट्रिक साठी. धन्यवाद. 46चा पाठलाग करणारा साठी उतरलेला संघ पाहायला मिळतोय. धामणी संघाकडून निलेश पागी आणि कल्पेश पागी. 24 बॉल 46 धावा. वैयक्तिक पहिलं सांगते पहिलं षटक तन्मय भांगरे येत आहेत गोनुजी मार्क वरती. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण. सावरोली बी टीमचे कॅप्टन आणि वंगणपाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. आपण त्याचबरोबर एडिटिंग क्षेत्रातील खूप मोठं नाव रुपेश गांगडा कांबारेवाडा पालघर यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा. निलेश पागी त्याचबरोबर कल्पेश पागी यांना धन्यवाद. रुपेश गांगडा आपलं सुद्धा या स्पर्धे वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. सावरोली बी टीमचे कॅप्टन वंगणवाडा टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी लगेच कारण फास्ट खेळायचं आहे मित्रांनो. पावसाचं देखील सावड आहे. रात्री सुद्धा भरपूर पाऊस पडलाय. सकाळी सुद्धा भरपूर पाऊस पडला आहे या मैदानावरती. सावरोली बी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला वंगणपाडा पहिलाच बॉल चांगला फटका जिनफिल्डला भेदून चाललाय. बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. कल्पेश चबाटमध्ये चौक. थॉमस डीजे इथे सुद्धा नक्कीच फटका आडव्या बाटने अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त आहे. चांगली फिल्डिंग नामदेव डोलस सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु 2 धाव काही रोखू शकत नाही. या 2च्या साईने धावसंख्या 6 6 ऑन द बोर्ड. 46 टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. आडवा बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीप शॉट क्रिकेटचा क्लास दाखवण्याचं काम मात्र कल्पेश पागी करतोय. बॉल निघून चाललाय. चौकार 4 धावा. जबरदस्त अफलातून बॅटिंग. धाव फलकावरती 3 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळतो धामणी संघाकडनं. जशास उत्तर दिलं गेलं याही बॉलवरती उडवलाय. परंतु यावेळी मात्र काय घडेल. नामदेव डोलसच्या माध्यमातून चांगला झेल होताना पाहायला मिळतोय. लागला हा पहिला धक्का. वेखंडे साहेबांना विनंती करतोय साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. या ओव्हर नंतर पहिल्या ओव्हर नंतर टॉस केलं जाईल. यशदादा वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश धावड. वरती लागलाय पहिला धक्का. अजूनही 2 बॉलचा खेळ असेल बाकी. चांगली सुरुवात कल्पेश पागीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. त्यानंतर बाद होताना पाहायला मिळतात. यस शूज काढून सुद्धा खेळू शकता मित्रांनो. या आयोजकांच्या माध्यमातून काल सुद्धा सूचना होती, आज सुद्धा आहे. शूज काढून सुद्धा खेळू शकता परंतु किट मध्ये कंपल्सरी पाहिजे. सुपला यावेळी मात्र सुपला पाहायला मिळतोय. जबरदस्त दिलस्कूपचा फटका. गणेश धावड क्या बात आहे. 1 धाव घेतली गेली.
पाऊशल ऍक्शन रिप्ले सुपला शॉट गणेश धावड, पण तो कनेक्शन फार कसा झाला, फार एवढा झाला नाहीये. कनेक्शन प्रॉपर असतं तर आला असता. योगेश वाघ यांची आठवण करून देणार हा सुपला शॉट. ओहो, या पॅडल स्वीप, क्या बात आहे. नो लुक स्टाईलने बॉलला फिनिश केलं गेलाय. निलेश पागी याच्या बॅटमध्ये चौकार. या चौकारासाठी नो लुक शॉट साठी यश दादा वेखंडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा कॅश प्राइज आले गेले. निलेश पागियासाठी धावसे का 15. चला टॉस करून घ्या, चला टॉस करून घ्यायचंय. यश दादा वेखंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बोलला मोरिया स्पोर्ट्स वंगनपाडा तर दुसऱ्या आपला सावरुळे बी अँड कंपनी पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. रॉयल स्पोर्टचे सर्व यश दादा वेखंडे साहेबांच्या शुभाचा टॉस केला जातोय. सावरुळे बी वन टॉस डिसिजन. बॅटिंग फिल्डिंग साठी थेट निमंत्रण दिलं गेलंय वंगनपाड्या संघाला. धन्यवाद. एक गडी बाद धावसे का 15. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. भरपूर काही घडलं गेलं. मागच्या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा आली, त्यानंतर रन सुद्धा आले. 18 बॉल 31 धाव्यांची गरज. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय सागर. त्याच्याकडे क्षमता आहे बॉल वळवण्याची. सागर तर या दुसऱ्या षटकाला सुरुवात. गणेश धावडसाठी सेन्सिबल केलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केले गेलंय. बॅटिंग मारलं मार्कवरती पाहायला निलेश पागी. एक गडेबाज 16 धाव संख्या. वर्चस्वाची लढाई या जो जिंकेल त्या संघाची घौडदौड मात्र या स्पर्धेमध्ये राहील. जो संघ पराभूत होईल तो मात्र स्पर्धेतून बाहेर जाईल. नॉकआउट मॅच, परंतु रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. अनेक शहापूर तालुक्याच्या नजरा लागल्यात या मॅच वरती. उंबरमाळीचं क्रिकेट, धामणीचं क्रिकेट. ओव्हर पिचचा बॉल, चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला. फिल्डर येतात डीप मधनं. एक धाव कंप्लीट केली गेली. एकच सिंगल, पण तो बॅकअपच नाहीये. दुसरी होईल का कंप्लीट? यस. जीवन असो, आयुष्य असो या क्रिकेट असो, बॅकअप असणं गरजेचं आहे. या 2 धावेने कंप्लीट केले जातील. या 2च्या साह्याने स्कोर कार्ड वरती लागले गेले धाव संख्या. एक गडी बाद 18 धाव संख्या. एक गडी बाद 18 धाव संख्या. इथे बॅकअपच नव्हतं, त्याचाच फायदा 2 बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. 18 धावा. पुढील बॉल सागर टू निलेश पागीसाठी. याही बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतो. ड्राईव्ह पॉइंट मध्ये फिल्डिंग जबरदस्त राहिली. एक धाव इतकी झाली. एका धावेने स्कोर कार्ड वरती लागले गेले. त्या धाव संख्या 19. अस्तित्वाची लढाई. या दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅच मात्र रोमहर्षक होईल यात मात्र शंका नाहीये. एक गडेबाद 19 सागर. गणेश धावडसाठी स्ट्रेट डाऊन ग्राउंड फटका सजवलाय. फिल्डर येत आहेत. नामदेव डोळस सर. फेकी केला जाईल. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या पाहायला मिळते. एक गडेबाद 20. धाव संख्या 20. दरम्यान पुढील बॉल सागर. निलेश पागी बॅटिंग. मला काहीच डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगला बॉल, योग्य टप्पा हाताळला गेला. फक्त बघत बसले निलेश हे बॅटर. धाव फलकामध्ये 1 गडी बाद 20. पुढील बॉल सागर. निलेशसाठी पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम पाहायला मिळते. 2 फिल्डरला भेदून चाललाय बॉल. एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ सेन्सिबलचा नजराणा पाहायला मिळतोय. धाव संख्या पाहायला मिळतोय. एक गडी बाद 22. येणारे 12 बॉल 24 धावांची गरज. 12च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 12 बॉलचा खेळ झालाय. एक गडी बाद 22 धाव संख्या पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल 24 धावांची गरज. सामना मात्र शेवटपर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये, कारण ती क्षमता या 2 संघांकडे. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. स्वतः कर्णधार कॅप्टन कोहली येत आहेत. अजय पिचडे येताना पाहायला मिळतात. 12 बॉल 24.
पुढील बॉल 12 बॉल 24. अजय पिचड तयार. फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. इथे पण मोठा फटका खेळायचा होता. जबरदस्त एफर्ट दिले होते. डायव्हिंग इफेक्ट पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये भरपूर काही व्हिडिओज व्हायरल झाल्या. चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात मित्रांनो. हे एफर्ट्स आपल्या टीमसाठी नाही तर गावाच्या सन्मानासाठी या एफर्ट्स पाहायला मिळतात. 11 बॉल 23. बॅटिंगला पुन्हा एकदा निलेश पागी. पुढील बॉल इथे बॉल ऑफ घ्यायला मिळतोय. आमच्या मंचाला सलामी देत बॉल फेकून दिला गेलाय. निलेश पागीच्या एकोणतीस. 10 बॉल 17 धाब्यांची गरज. निलेश पागी ऑन फायर नाव. हा जर राहिला शेवटपर्यंत तर बॉल राखून सुद्धा विन करू शकतो. त्याच्याकडे क्षमता आहे निलेश पागी यांच्याकडे. ओव्हरपीचा बॉल चांगला बॉल हाताळला गेलाय परंतु एकापेक्षा जास्त मिळतील का. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. खराब फेकी पाहायला मिळते. ले थ्रो थोडासा लवकर आला असता तर काहीतरी घडलं असतं परंतु 2 धावा घेतल्या गेल्या. धाव सिका पाहायला मिळते. एक गडी बाद 31. 9 बॉल 15चं समीकरण पाहायला मिळत आहे. 9 बॉल 15 बॅटिंगला ऑन बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळते निलेश पागी. पुढील बॉल इथे सुद्धा बॉल उडवला गेलाय. धावा मिळणार किती. फिल्डर येत आहेत. तन्मय बांगरेच्या माध्यमातून होणार नाही चुकी. बडी मछली जाल में इतकं विकेटला महत्व होतं की हा उत्साह वाढलेला पाहायला मिळतोय. हा जल्लोष पाहायला मिळतोय. निलेश पागी याला मात्र या बॅटरला मात्र शांत करण्याचं काम अजय पिचडच्या माध्यमातून केलं गेलंय. लागलेला दुसरा धक्का 31 वरती. पिचड साठी नक्कीच कॅश प्राइज आले 101 रुपयांचं. यशदादा वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅच झाल्यानंतर. इथे कोणाला भेदभाव नाही मित्रांनो. यशदादा वेखंड म्हटलं की कार्यक्रम 1 नंबर. सर्वांच्या पाठी असणारे असं एकमेव शहापूर तालुक्यातील असं नाव यशदादा वेखंडे. 8 बॉल 15चं समीकरण. गोलंदाजी मार्कमध्ये अजय तर बॅटिंग मार्कमध्ये आता आलाय विलास. वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे मिडल ऑर्डर मध्ये तोच फलंदाज विलास. ओव्हरपीचा बॉल ओहो इथे चान्स बनली होती. एक धाव कंप्लीट केली गेली एका सिंगलच्या मदतीने. धाव संख्या जाऊन पोहोचली गेली आहे 32 या गड्यावरती. हा ऍक्शन रिप्ले. चान्स बनली होती. भरपूर वेगामध्ये आला. 7 बॉल 14. येणारा बॉल शेवटचा. बॅटिंगला गणेश धावड. याही बॅटरकडे नजरा असतील. याही खेळाडूकडे नजरा असतील प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या. अजय टू गणेश. ओव्हरपीचा बॉल याही बॉलवरती चांगला फटका आहे. फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. फेकी विकेटचा पतन पाहायला मिळतोय. जबरदस्त नामदेव डोलस
याचा मॅच मात्र रंगताना पाहायला मिळते आहे. रंगल भरण्याचं काम मात्र दोन टीमच्या माध्यमातून केले गेलंय. मॅचला 4 चांद लावण्याचं काम या दोन टीमच्या माध्यमातून केले गेलंय. 6 बॉल 13 धावांची गरज. नवीन बॅटर जात आहेत सूरज. 6 बॉल 13 धावांची गरज. बॉलर कोण आहे बॉलर? यस गोलंदाज पाहायला मिळतो मयूर. वैयक्तिक पहिला संघाचा 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. डेथवर स्पेशलिस्ट युवा टॅलेंट यांच्यावरती धुरा सोपवली गेली. नाव आहे गोलंदाजाचा मयूर उंबरमाळी संघाकडनं. 6 बॉल 13 धावांची गरज. होतील का चेस, होतील का डिफेंड, याच्यासाठी लागलेले चुरस. रोमहर्षक मॅच गावदेवी स्पोर्ट दिगडीपाडा आयोजित. दिगडीपाडा चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. ज्या टीम पोहोचले असतील त्यांनी आपले रिपोर्टिंग करायचं आहे. जाऊया मॅच कडे. 6 बॉल 13. यस सामने होती सुरुवात. 6 बॉल 13. मयूर पहिलाच बॉल उडवलाय. बॉलला धावा मिळणार किती? केली चुकी. चुकीला माफी नाही आहे. बॉल निघून चाल. पाहू शकाल केलेली चुकी राजेश भांगरे यांची. कारण चुकीला माफी नाहीये. ज्या ज्या वेळी झेल सुटले जातात यश दादा, त्या त्यावेळी मॅच सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. 5 बॉल 9. बॅटिंगला पुन्हा एकदा विलास. याही बॉलवरती उडवलाय. क्षेत्र निवडले स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु अफलातून झेल. क्या बात आहे. विकेटचा पतन. या झेल साठी कॅश प्राइज 200 रुपयाचा कॅश प्राइज लागले गेले या खेळाडूसाठी. एक तेरी तो दुसरी मेरी, तू शेर तर मी 1.25 शेर, असा पलटवार पाहायला मिळतोय. 4 बॉल 9. काय झेल टिपला गेलाय पाहू शकाल. रिव्हर्स डायव्हर्ट झेल. आणि या झेल साठी एफर्ट साठी अप्रिशिएट म्हणून यश दादा वेखंडे साहेबांकडनं या झेल साठी 200 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. जाऊया मॅच कडे. 4 बॉल 9 धावांची गरज. 4 बॉल 9 धावांची गरज. वेल डन. काय झेल टिपला गेलाय. 4 बॉल 9 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मात्र सामना पाहायला मिळतो. 50-50 चान्स. ह्या क्रुशल मोमेंटला कोणता संघ पलटवार करेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. 4 बॉल 9 धावा बनू शकतील का? डिपेंड होतील की चेस होतील. पहिल्या बॉलवरती राजेश भांगरे यांनी केलेली चुकी, चौकार, त्यानंतर आलेली विकेट. 4 बॉल 9 धावांची गरज. 4 बॉल 9 धावा. चार बॉल 9 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल? जो जिंकेल तो द्वितीय फेरीसाठी प्रवेश मिळवेल. परंतु हा मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रफ अँड टफ बेस वर्सेस बेस मॅच. 4 बॉल 9चं समीकरण. मयूर हा बॉल बाहेरचा बॉल, अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉल पाहायला मिळतोय. खराब बॉल, वाईड बॉल, अवांतर धाव जुळली जाईल. 4 बॉल 8चं समीकरण. 4 बॉल 8 धावांची गरज. शहापूर वेस्टर्न लाईनचे 2 दादा संघ, खर्डी कसारा विभागातील ज्या संघाचा दबदबा राहिला गेलाय ते 2 संघ, धामणी आणि उंबरमाळीचं क्रिकेट. मयूर याही बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकच सिंगल घेतली गेली आहे. एकच धाव. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 39. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
3 बॉल 7 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. धडधड वाढत चाललेली पाहायला मिळते. तीन बॉल 7 धावेंची गरज. बॅटिंगला आता मात्र एक हार्ड हिटर फलंदाज असेल सूरज. याही खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु गोलंदाज सुद्धा काही कमी नाही आहे. याचा जिवंत आणि ज्वलंत या युवा टॅलेंट मयूरच्या माध्यमातून दिला गेला आहे. 3 बॉल 7 धावा. इथे सर्व प्रेक्षकांच्या नजरा, सर्व टीमच्या नजरा, संपूर्ण शहापूर तालुका बघतो ही मॅच, कारण मॅच रंगलेली पाहायला मिळते आहे. 3 बॉल 7 धावा. वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉल. DRS घेतला गेला या क्रुशियल मोमेंटला. चला थर्ड अंपायर आपण यायचंय, हा चेक करायचंय. हे काम मात्र थर्ड अंपायर आणि आयोजकांच्या माध्यमातून दिला जातोय. थर्ड अंपायर असतील. यस, थर्ड अंपायरचा इशाराला वाईड बॉल. वाईड बॉल. यस, धाव सगळ्या एकने पुढे जाताना पाहायला मिळते. ती 40 आकड्यावरती 4 गडी बाद 40 येणार. 3 बॉल 6 धावेंची गरज. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय या चौथ्या दिवसामध्ये. पहिल्याच मॅचला इतका प्रेशर दबाव. दोन्ही संघांचे पाठीराखे मात्र आता त्याचा ऑक्सिजन खूप वाढला गेलाय, कारण दोन्ही संघांना पाठीराखे भरपूर आहेत. इथे के मात्र चांगला पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र वापरण्याचं काम केलं गेलं आहे मयूरच्या. कबड्डीचे 2 बॉल 6 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. आलेला मोठा ट्विस्ट. मयूर यांनी केली सूरजची दांडी गुल. 2 बॉल 6 धावेंची गरज. आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 1000 लोक जुडले गेली आहेत. या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब मारून टाका आदिवासी टेनिस क्रिकेट या चॅनेलला. लाईक करायला विसरू नका मित्रांनो. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. येणारी अपडेट्स तुम्हाला सांगून जाईल. 2 बॉल 6 धावा. काय मॅच पाहायला मिळते. अजूनही बरंच काही बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. क्लायमॅक्स अजून बाकी आहे. पिक्चर अजून बाकी आहे. 2 बॉल 6 धावेंची गरज. आता बॅटिंगला येताना पाहायला मिळतंय किरण धाकू गवते. या किरणला मात्र नावात रन आहेत. किरण रन्स आहेत, हे मारावे लागतील या किरण या बॅटरला. गोलंदाज सज्ज. 2 बॉल 6 धावा. किरण गवते बॅटिंगला. हा बॉल चांगला आहे. लाईन चांगली पाहायला मिळते. डॉमिनेशन आणि डॉमिनेट मध्ये फरक असतो मित्रांनो. आता मात्र 1 बॉल 6 धावा. 1 बॉल गोल्डन छक्का. एकच मारायचंय किरणला, परंतु कडक मारायचंय. पण तू मारू शकतील का. 1 बॉल 6 धावेंची गरज. एकच मारायच्या बरोबर सॉलिड मारायचंय, कडक मारायचंय. षटकार मारला तर 500 रुपये दिले जातील यश दादा वेखंडे साहेबांकडनं. एक 1000पेक्षा जास्त वॉचिंग चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. 1 बॉल 6 धावा. गोल्डन षटकार, एक हवाई सफर. परंतु गोलंदाजानं केलेलं काम मयूर आज ओमसाई उंबरमाळी सुद्धा लक्षात ठेवली या गोलंदाजासाठी. 1 बॉल 6 धावा. मारू शकेल का किरण गवते. हा बॅटर मारावाच लागेल. विकेट घेतली तर 500 रुपये दिले जातील. या बॉलवरती काय घडेल. मयूर फुल टॉस बॉल. ओ माय गुडनेस. बॉल चाललाय किरण गवते. क्या
बात आहे, खिलाडी बेबिस्ता आले. येणाऱ्या वेळेमध्ये नाव लक्षात ठेवा, किरण धाकू गवते नाम हमारा है. क्या बात है, मोरिया शिवन्या स्पोर्ट धामनी. क्या बात है किरण धाकू गवते, आज तो दिल जीत लिया सारे दर्शकों का. कारण एकच मारायचा होता परंतु सॉलिड मारायचा होता. गोल्डन षटकार. परंतु उंबरमाळी संघाचं सुद्धा कौतुक करतोय, प्रयत्न मात्र चांगले राहिले मित्रांनो. किरण गवतेच का, किरण गवते. यस, आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट गोल्डन 6 मारणारा खेळाडू किरण गवते, मॅन ऑफ द मॅच. आणि आपल्याला कॅश प्राइज सुद्धा आहे. निलेश पागी आपल्या सुद्धा साठी कॅश प्राइज आहे. गोल्डन षटकार. क्या बात है, ओम साई उमरमाळी, हात आया पर मुंह नहीं लगा. भरपूर काही घडलं गेलं. हाय व्होल्टेज. मी म्हटलं होतं की शेवटपर्यंत सामना पाहायला विसरू नका. मारलेला षटकार, गोल्डन षटकार. धामणी सुद्धा लक्षात ठेवील की किरण गवते याकडे सुद्धा नक्कीच मोठी क्षमता आहे. अभिनंदन. आणि हरले